उल्हासनगर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि राजकीय मंडळी कामाला लागली। शहराचा विकास केल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय, तर शहराचा विकास रखडल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय। सत्ताधारी आणि विरोधकांनी काय दावे प्रतिदावे केलेत बघूया। सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा देखील मिळत नाहीत। तुम्हाला काय वाटतंय, सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी काही दिलंय का? नाही, सर्वप्रथम तर एक मला गोष्ट मागे न्यायची आहे की आता टीम ओमी कलानीने जे भाजपवर विरोध केले ते ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, पण हे काय सोयीचं राजकारण आहे। टीम ओमी कलानी इथला खासदार कोणत्या पक्षाचा आहे, इथे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे होते एवढे वर्ष, इकडचे पालकमंत्री कोण होते, म्हणजे शिवसेनेला बाजूला करून आमदाराला टार्गेट करायचं ते करावं त्यांनी, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ते जे आरोप करतात ते पण बरोबर आहे, पण सोयीसाठी आमदाराला टार्गेट करायचं, मेजर सत्ता शिवसेनेने भोगली येते, त्यांच्यासोबत जो कोणी सोबत होते ते होते। म्हणून या जर अडचणी आहेत तर फक्त एकट्या आमदाराला एकट्या भाजपला बोलून चालणार नाही, त्यासाठी तुम्ही पण तेवढंच जबाबदार आहे, हे पण जनताने लक्षात घ्यायला पाहिजे। आरोग्याची सुविधा आहे, आता कोविडच्या टायमाला त्याच्यानंतर पूर्ण वेळ पालकमंत्री कोणाचे होते, इथले मुख्यमंत्री कोणाचे होते, इकडचे खासदार डॉक्टर आहेत। आरोग्याची प्राथमिक आरोग्य केंद्राची जी व्यवस्था आहे ती इथे बंद पडलेली आहे। एक हॉस्पिटल जो दिलेला आहे तो पण त्यांच्या निकटवर्तीयाला जो चालवायला दिला आहे, आजच्या तारखेला त्याला सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये छोट्यातले छोटे आजार करायचे, तरी तो फक्त मेजर आजार जे तुमच्या योजनेमध्ये होतात तेवढेच करत आहे। आरोग्याचा इथे बोजवारा आहे, भ्रष्टाचाराचा हे माहेरघर आहे, पाण्याची इथे बिकट परिस्थिती आहे, मूलभूत सुविधापासून आम्ही लांब आहे। भ्रष्टाचारांचं माहेरघर म्हणून काँग्रेसचे पदाधिकारी सांगतात, तुम्हाला काय वाटतंय, हे सगळं सत्य आहे? तुम्हाला मी अगोदरच बोललो, इथे फक्त भाजपच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा विकास झाला आहे, नेत्यांचा विकास झाला आहे, शहरातल्या नागरिकाला आजपर्यंत काही मिळालेलं नाही। आता एक शिंगाणी स्कूलच्या नावाखाली स्कूल आणले, ती जागा महापालिकेची, तिथे गरीब मुलांसाठी स्विमिंग पूल होता, पण 20 रुपयामध्ये मुलगा पोहायला शिकत होता, ते विराट आंबेच्या नावाने यांनी दिलं। टाऊन हॉल आहे, टाऊन हॉल जो आहे तो शहीद यांच्या नावाने होता, एका शहीदांच्या जनरल वैद्यांच्या नावाने होता, तो त्याचं हॉटेल करून टाकलं, त्याचा बिअर बार भाजपने केला आहे। आणि हे भाजप जर हे सांगतात की आम्ही सत्य आहोत, हे खाऊन पिऊन डकार देण्याचं काम आहे यांचं। फक्त निवडणुका आल्यानंतर या छत्र्या उगवलेल्या आहेत। 5 वर्ष जवळपास कोविडपासून 8 वर्ष नागरिकांच्या पाठीमागे मतदान घेतल्यानंतर हे त्या नागरिकांच्या घरी कधी गेले, त्या नागरिकांची परिस्थिती यांनी कधी विचारली, नागरिकांशी यांचा कधीचा संबंध होता? आता निवडणुका आल्यात म्हणून आम्ही झोपडपट्टी विकास करणार, आम्ही हे देणार, आम्ही ते देणार। पण मागचं जे तुम्ही वचन दिलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, त्यातलं एक काम तरी सांगा की आम्ही हे केलं, या शहराला हे दिलं। आज प्रदूषणाचा स्तर जर बघितला तर उल्हासनगर शहरामध्ये सगळ्यात जास्त माती उडते, लोकांच्या आरोग्याची खेळणं होते, डम्पिंगचं प्रदूषण आहे, रस्त्याचं प्रदूषण आहे, गटाराचा। यांनी STP प्लांट बनवला, तो चालू आहे का? तो जाऊन बघा, STP प्लांटचं पाणी कुठे जाते, की तिथले पैसे कोणी खाल्लेत, रस्त्याचे पैसे कोणी खाल्ले? 416 कोटीचं भुयारी गटार योजनेचं टेंडर होतं, त्याचं कमिशन कोणी खाल्लं? याची उत्तरं यांनी द्यावीत ना। वाहतुकीची समस्या सगळ्यात मोठी आहे, कोंडीचं शहर आहे हे, कसं बघता या सगळ्या शहराकडे तुम्ही? उल्लासनगर में विकास के नाम पे तो बीजेपी ने बता दिया कि बहुत विकास हुआ है, TOK ने बता दिया बहुत विकास हुआ है। विकास हुआ ना, इनका खुद का हुआ है। पैसा जो ठेकेदारों से कमीशन मिला वो इनके जेब में गया है, पर्सनल जेब में। अभी 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 ऐसा है, सबूत तर महानगरपालिकेची स्वतः हे फाईल चोर आहे, हे फाईल चोरी करून ठेकेदार मिळवलेले। एक मिनिट, काय म्हणलं? विकास में यही रोड़ा बनते हैं, जहाँ पर काम चालू जाके आंदोलन करेंगे, जो काम चल रहा है ठेकेदार को ब्लैकमेल वो लोग करेंगे, ठेकेदार को फोन करके ब्लैकमेल करते हैं, बेचारा काम रुक जाता है और नाम बीजेपी का लेते हैं। ठेकेदार को ही टेंडरिंग मिला हुआ है, वही टेंडर के द्वारा काम कर रहा है, उनको फोन किसको कौन करते हैं? ये शहर के नेता लोग करते हैं, और बोले 30 रुपए का नारळ फोड़ते हैं। तो आमदार का काम है उद्घाटन कर रहा है, वो कर रहा है, महायुति के हिसाब से कर रहा है। आमचे मित्र नरेश गायकवाडने मध्ये मुद्दा घेतला, आंदोलन केलं, दिव्यांगांच्या छडी, अहो ते रस्ते पाण्यात सगळीकडे भ्रष्टाचार करतात, जाऊ द्या, अपंग लोकांच्या छडीमध्ये यांनी भ्रष्टाचार केला, याच्यासाठी यांनी उपोषण केलं। आता यांनी उत्तर द्यावं, कोणाचं चूक आहे त्याच्यामध्ये? यांनी केलं उपोषण, प्रशासनचं। मग प्रशासन इथे नेमकं आपली भूमिका थोडीशी अस्पष्ट होते। तुम्ही प्रत्येक वेळी भाजपच्या बाजूने बोलताय, कधी सत्ताधारीच्या बाजूने बोलताय, कधी त्यांना विरोधही करताय, नेमकं काय भूमिका आहे? हे बोलले ना की भ्रष्टाचार नाहीये, पुरावे द्या, यांनीच पुरावे दिलेले आहेत ना की दिव्यांगाच्या छडीमध्ये भ्रष्टाचार झाला। मग सत्ताधारी, आज प्रशासक इथे आहे,
प्रशासक आहे म्हणजे प्रशासनाचा राज आहे, म्हणजे सत्ता कोणाची आहे? भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे महाराष्ट्रात. गायकवाडनी विषय घेतला, मग बाकीचे कुठे गेले ते पक्षाची लोक? का त्यांनी पाठपुरावा केला नाही? फक्त नरेंद्र गायकवाडनी घेतला. हे जे बोलताय ठेकेदाराला ब्लॅकमेल करतात, कोण करतात? त्यांची माणसं नाहीयेत, नावं जाहीर करावीत त्यांनी. विनाकारण विरोधकांवरती आरोप करण्यापेक्षा त्यांनी नावं जाहीर करावीत ना. त्यांनी नावं का नाही जाहीर करत? यांनीच पैसे खाल्ले. पॅनल क्रमांक 17 सांगतात आहे 2.5 करोड रुपयाच्या वर 25 करोडचा निधी अजित पवार साहेबांनी पाठवला. तर 25 करोडचा निधी कुठे उपयोग केला त्यांनी सांगावं. दुसरं सांगतात की शहराचा विकास, रस्ते बनवले. बघा महानगरपालिकेच्या समोर खड्डे आहेत, हा समोर खड्डा नाही बुजू शकत महानगरपालिकेच्या बाहेर, तो शहराचा विकास कुठे करणार? तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता कोणाची येईल ते येणाऱ्या मतदानामध्येच आपल्याला समजणार आहे. मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत त्या या ठिकाणी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवरती केलेल्या आहेत. मात्र उल्हासनगरच्या सर्वसामान्य जनतेला सत्ताधाऱ्यांनी दिलंय काय आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य नागरिक कोणाला निवडून देतील हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. सुरेश काडे, एबीपी माझा, उल्हासनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.